मुंबईच्या महापौरांशी निगडीत आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबई महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च पालिका करणार आहे। या प्रस्तावावर मात्र विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाखांचा खर्च प्रस्तावित असल्यानं मुंबईकरांच्या मात्र भुवया उंचावल्या। खरं लोकशाही मराठीने गेले 38 दिवस जुहू चौपाटीवरील कचऱ्याचं साम्राज्य विदारक वास्तव दाखवून मुंबईकरांना मोकळा श्वास मिळावा याकरिता किनाऱ्याची अस्वच्छता दूर करण्याकरता मनपाला महापौरांना आवाहन करते। पण मी जुहू चौपाटीवर स्वतः जाईल, या कामाची पाहणी करेन, यंत्रणा कमी असेल तर ती वाढवण्याचे निर्देश देईन, परिस्थिती स्वतः पाहेन असं महापौर गेले 1 ते 2 दिवस नाही तब्बल 38 दिवसांपासून सांगतायत। पण महापौर इतक्या बिझी आहेत की त्यांना जुहू बीचवर फिरकायला सुद्धा वेळ नाहीये। खरं तर महापौरांनी मुंबईकरांसाठी काम केलं तर अशा प्रसिद्धीकरता अधिकचे पैसे मोजण्याची महापौरांवर वेळ येणार नाही, कारण हे मुंबईकरच महापौरांनी डोक्यावर घेतील। पण हे कळतच नसेल तर काय बोलावं। असो, आता तर महापौर बंगल्याच्या डागडुजीला अधिकचा निधी प्रस्तावित ही बातमी आल्यावर जशी मनपाकडून सारवासारव करण्यात आली, अगदी तशीच सारवासारव सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाची बातमी आल्यावर मनपाकडून केलं जाते। महापौर कार्यालयाच्या समाज माध्यमांच्या हाताळणीसाठी खर्चाची बाब ही संपूर्ण महानगरपालिकेसाठी नियुक्त संस्थेमार्फतच केली जाणार आहे। त्यात समाज माध्यम हाताळणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा समावेश आहे, इतर बाबी नाहीत, असंही स्पष्टीकरण देण्यात आलं। खरं असं म्हणतात, देवनारमध्ये राहणाऱ्या स्थानिकांना तिथल्या डम्पिंग ग्राउंड मधून निघणाऱ्या कचऱ्याचा त्रास होतो आणि श्वसनाचे विकार हे संभवतात। तसाच प्रकार जुहू बीच शेजारी लाखो रुपये मोजून राहणाऱ्या लोकांचं होणार का, हा मुद्दा आहे। आणि मग एखादी दुर्घटना घडल्यावर महापौर जुहूचा दौरा करणार का, हा सवाल मुंबईकर उपस्थित करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।